असाच आम्हाला नेहमी सतावतो हे पण भाई आधीच आहे. आणि बरोबर कस्टमर आल्यावर पण येणार. आज एक तर छत्री लावायला भेटत नाही BMC मुळे. आणि जसे कस्टमर येणार पाऊस येणार. शॉप बंद असलं की त्याच्या आदल्या दिवशी आपण प्रॉपर स्टॉक चेक करतो. म्हणजे जसे गेलो मी पेट्रोल भरायला निघालो. आता आपल्या कांदूरच्या मार्केटमध्ये आज BMCची रेट होती. पूर्ण सगळं तिकडचं तोडायला वगैरे चालू केलं. आणि सडनली प्रणालीचा मला कॉल आला की आपल्या साईडला पण गाडी येते. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 40 मध्ये. यस, डे 40 ची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही मगाशी तिथून 38 बोललेलो. सो आता परत एकदा 39 बोललेलो. सो परत एकदा आता हा व्लॉग काढलाय. ह्याच्या पुढे मग जो पण मगाशी बोललो तुम्ही कंटिन्यू करतोय. चला काय नेहमीच आहे आमचं. जेव्हा पण टाईम टू टाईम सगळं होतं आमचं. आता बघा 4:15 झाले. सगळे ऑर्डर्स पण कंप्लीट झाल्या. आणि म्हटलं आता निघूया आपण शॉपमधून घरी जाऊया जेवूया वगैरे. आणि बाकीची काही कामं असतील ती करायची. नेमका पाऊस आला. आणि हा असाच आम्हाला नेहमी सतावतो हे पण भाई आधीच आहे. आणि बरोबर कस्टमर आल्यावर पण येणार. आज एक तर छत्री लावायला भेटत नाही BMC मुळे. आणि जसे कस्टमर येणार पाऊस येणार. मजा घेतो यार. धंदा पण नाही करायला. घरातून बाहेर निघाला की पाऊस येतो. दुकानातून बाहेर निघाला की पाऊस येतो. म्हणजे आमच्या बाहेर निघण्यावरती पाऊस डिपेंड आहे वाटतं हल्ली. तर बघूया आता घरी जातो आणि मग संध्याकाळी परत येऊ शॉपवरती. थोडं रात्रीचं एक प्लॅनिंग होतं ते पोस्टपोन झालंय. सो आज असू आम्ही रात्रीपर्यंत जसं नेहमीचं शेड्यूल आहे तसं. सो बघूया आज आमचं विकेंडमध्ये काय स्पेशल होतं काय होतंय. आणि उद्या आमचा वीक ऑफ आहे. पण आम्ही काय करणार आहोत कुठे जाणार आहोत जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो आजचा ब्लॉग तर पाहायचाच आहे तुम्हाला एंडपर्यंत. पण उद्याचा सुद्धा नक्की बघायचा आहे. वाजायला आलेत 11:15. जस्ट नाव मी आता परत व्लॉग चालू केला आहे. टाईमच नाही भेटला. अशी धावपळ झाली आहे. सांगतो तुम्हाला कशी काय. बट आता उद्या शॉप बंद आहे. आणि मी जसं तुम्हाला याआधी पण सांगितलेलं शॉप बंद असलं की त्याच्या आदल्या दिवशी आपण प्रॉपर स्टॉक चेक करतो. म्हणजे जे पण असेल ते गुरुवारी प्रॉपर स्टॉक रिस्टॉक करता येतो. सो आता प्रणाली तेच करते. आता हे झालं की मग आपण दिवसाचा एंड करू. आणि आज दिवसभरात काय झालं ते नक्कीच सांगू. ब्लॉग पण नीट काढताना आलं आहे. त्याचं पण रिझन सांगू का काढताना आलं आहे आणि काय एवढी धावपळ झाली. प्रणाली आता स्टॉक चेक करते जसं मी दाखवलं तुम्हाला. आणि मी ठरवलं लगेच ब्लॉग एंड करून घेऊ. कारण का ऑलमोस्ट आता 11:30 वाजायला आलेत आणि निघायचा टाईम झालाय. आणि उद्या आमचं प्लॅनिंग आहे सकाळी निघायचं अलिबागला. ते पण 5 वाजता निघणार आहे. सो आता 3-4 तासच आहेत. त्याच्यामध्ये पॅकेजिंग करायची आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि सर्व करून मग सकाळी परत निघायचं आहे. सो म्हणून ब्लॉग लगेच मी चालू केला. नाही तर तिच्यासाठी वेट केला असता. बट अजून मग 12 इकडेच वाजतील. मीन्स सॉरी काय काय झालं या दिवसामध्ये ते पहिला सांगतो. सकाळी आलो मस्तपैकी ऑर्डर्स चालू होत्या. त्याच्यानंतर लाईक आमचं प्रणालीच्या भावाचा मित्र आहे तो तुझ्या फ्रेंड्सला वगैरे घेऊन आलेला. सो त्यांना सुद्धा आपलं फूड खूप आवडलं. ते बेसिकली पवईला कॉलेजला आहेत. खास सगळे आज आले. आज बरेच कॉलेज स्टुडंट्स वेगवेगळ्या कॉलेजमधनं आलेले. प्रणालीला सुद्धा 12वीला एक सेंटर लागलेलं. सॉरी MCOMला जे सेंटर लागलेलं. कोणतं कॉलेज होतं? श्रीराम कॉलेज करून. तर तिकडून सुद्धा आज काही स्टुडंट्स आलेले फूड एन्जॉय केलं. सो सकाळचा दिवस तर खूप छान गेला. संध्याकाळी असं झालं जसं स्टार्टिंगला बेसिकली जशा ऑर्डर्स येतात तशा ऑर्डर्स येत होत्या हळूहळू. बट सडनली 6-6:30 एकदम थोडं शांत झालेलं. 7 वाजता माझा पण एक फ्रेंड आलेला. माझी एक मीटिंग होती तर मी साईडला जाऊन थोडं बोलत वगैरे होतो. आणि मग त्याच्यानंतरला मी दोन्ही पण बाईक सर्व्हिसिंग करून घेतलेलं. म्हणजे आपली स्कूटी पण आणि KTM पण. आणि KTM यासाठी गेली की KTM बरेच दिवस मी काढली नव्हती. सो प्लॅनिंग आहे ती आता उद्या अलिबागला ॲज अ राईड म्हणून पण होईल. सो घेऊन जायचं. संध्याकाळी जसं मी गाडी घेऊन आलो सर्व्हिसिंग मधून आणि म्हटलं आता पेट्रोल वगैरे टाकून घेतो. म्हणजे सकाळी घाई नाही होणार. लगेच निघता येईल. जसे गेलो मी पेट्रोल भरायला निघालो. आता आपल्या कांदूरच्या मार्केटमध्ये आज BMCची रेट होती. पूर्ण सगळं तिकडचं तोडायला वगैरे चालू केलं. आणि सडनली प्रणालीचा मला कॉल आला की आपल्या साईडला पण गाडी येते. सो तू लवकर ये आणि छत्री वगैरे काढ. ट्राफिक मधनं कसा बसा आलो. आणि आजच काल एवढा शांत दिवस होता आणि आज हा असा गोंधळ म्हणजे BMCचा विषय. आणि सेम टायमाला 7 वाजता एवढा रश बाहेर झालेला की जवळजवळ मल्टिपल ऑर्डर्स होत्या. आणि बाहेर नाही म्हटलं तरी फक्त आमचे 10 ते 15 जण कस्टमर्स होते उभे. आणि एकाच टायमाला सगळ्यांचे वेगवेगळे ऑर्डर्स होते. ऑलरेडी आतमध्ये सगळी घाई गडबड चाललेली. आणि त्याच्यामध्ये बाहेर हा विषय कसला तर BMCचा विषय. मी आलो ते कस्टमर सगळे बसलेले त्याच ह्याच्यामध्ये फटकन छत्री वगैरे काढली. आय डोंट नो ह्याच्यामध्ये कॅप्चर झालाय की नाही कॅमेरामध्ये. जर झाला असेल तर मी नक्कीच तो
व्हिडिओ टाकेल, जर नसेल कॅप्चर झाला सो नाही टाकणार. बघूया आता ते रेकॉर्ड नीट झालंय की नाही. पण त्याच धावपळीत काढली छत्री, लगेच तिकडे टाकली. त्याच्यानंतर पोलीसवाले पण आलेले, मग ते पण बोलले इथे रश खूप होतो, हे होतो ते होतो, सगळा प्रॉब्लेम. उद्या जायचं कसं काय ते सगळं प्लॅनिंग चाललंय आणि सडनली हे सगळी गोष्टी. विकेंड, आमचा विकेंड असा जाईल याची होप्स नव्हते. आय डोंट नो त्या टायमामध्ये कोण कोण कस्टमर्स होते, काय होते. बट जर कोण व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना त्या टायमाला फटकन उठावं लागलं असेल किंवा घाई गडबड झाली असेल तर सॉरी, प्लीज समजून घ्या. असे आम्ही लोक काहीच नाही करू शकत. आणि तो गव्हर्नमेंटचा विषय आहे, सो तिकडे काही होत नाही आर्ग्युमेंट्स वगैरे. त्यांचे जे रूल्स आहेत ते फॉलो करूनच मग आपल्याला करायचं असतं. बट आपल्या बाबतीत तरी अजून काय असं झालं नाही. मी लगेच छत्री पण काढली. टेबल्सवरती ऑलमोस्ट सगळ्यांचं खाऊन झालेलं. 2 जण बसलेले ते ओळखीचेच होते, सो त्यांना सांगितलं की तुम्ही वरती बसा, म्हणजे आपला जो काउंटर आहे त्याच्या इथे चढायचं. मी त्यांना बसवलं आणि मग त्यांनी त्यांचं फूड एन्जॉय केलं. सो असा एक विकेंड होता. ही तुम्हाला हेच सांगायचं. आता बरेच जण रोडवरती धंदा करतात आणि आपल्यामधले पण बरेच जण आहेत, ते लोक तर अजून खूप गोष्टी फेस करत असतील. हॅट्स ऑफ आहे त्यांना सुद्धा. आणि आपल्याला तरी आपलं भले कस्टमर्सच फक्त बाहेर बघत असतील, बट रशच्या टायमाला जर हा मुवमेंट झाला ना तर तो हँडल करणं खूप मुश्किल जातं. आता मी बाहेरच, मी जवळच होतो, सो लगेच मला येता आला. आणि आमची छत्री अशी आहे की ती दुसऱ्या कोणाला जमत नाही, म्हणजे खूप हेवी आहे आणि तिला काढायला पण माझीच हालत खराब होते. सो आता उद्या तरी शॉप आपलं बंद आहे, बट परवापासून आपण छत्री एकदम जोरात पाऊस असेल तरच लावणार, अदरवाईज आपण नाही लावणार. कारण का डेली त्यात सगळ्या गोष्टी करणं आणि कंप्लेंट जाणार, मग त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मजा नाहीत. सो असा एक दिवस होता. तर बघू उद्याचा दिवस कसा जातो. उद्या तर आपण जाणार आहोत अलिबागला फिरायला म्हणजे प्रणालीच्या बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, सो त्यासाठी जाणार आहोत. आणि आपला वेनसडे पण आहे, सो म्हटलं आपण ते पण करू. ऍक्च्युली आम्ही आज रात्री निघणार होतो, बट प्लॅन कॅन्सल झाला. सो उद्याचा प्लॅनिंग आहे. आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग पण नक्की बघा. आमची राईड असेल, कुठे थांबू, काय खाऊ, तिकडे कसा मुवमेंट असतील, जे पण असेल व्लॉगमध्ये तर नक्कीच सांगू. आणि व्लॉगचं एंड करता करता प्रणाली आले. सो आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.